आमदार इंद्रिस नायकवडी आणि त्यांचे पुत्र नगरसेवक अतहर नायकवडी यांच्याकडून आचारसंहितेच्या काळात सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मिरजमधील शाळेमध्ये त्यांच्या खाजगी शाळांची जाहिरात असणाऱ्या वह्यांचे वाटप करण्यात आले। या वह्यांवर सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे नाव आणि प्राथमिक शिक्षण विभाग असं नमूद करण्यात आले। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ह्या वह्या वाटण्यास नकार देणाऱ्या फुलवान नामक शिक्षकाला नगरसेवक अतहर नायकवडी यांनी अर्वोच्च भाषेत धमकीही दिली आहे, असा गंभीर आरोप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केलाय। याबाबत सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त विद्या पाटील यांच्याकडे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी तक्रार केली आहे। दरम्यान आमदार नायकवडी पिता आणि पुत्रा हे दोघेही मिळून महापालिकेच्या शाळा बंद पडण्यासाठी प्रयत्न करत आहेत। याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी यावेळी दिली आहे। माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आज आपल्या विद्या पाटील म्हणून अतिरिक्त आयुक्त शिक्षणाचा विभाग त्यांच्याकडे आहे। आज मला एका पालकांनी मिरजमध्ये फिरत असताना ही वही दिली, कोणत्या शाळेची मी सांगणार नाही, मात्र ही वही महापालिकेच्या शाळांमध्ये वाटली जाते। मग मला खेडकर साहेब म्हणून आहेत, ते खाली भेटले प्रशासन अधिकारी, त्यांना मी विचारलं ही वही वाटताना तुमची कुठं परमिशन घेतल्या का, तर ते नाही म्हणले। विद्या पाटील मॅडमना विचारलं तुमची कुठं परमिशन घेतल्या का, नाही म्हणले। शासनाचा कडक भाषेत निर्बंध आहेत की कोणतीही वस्तू विद्यार्थ्यांपुढे नेत असताना तुम्ही शासनाची परमिशन घेतली पाहिजे, पण ह्यांना परमिशनचा काय हेच नसतो, हे करेल ते कायदा असतो। पण आपण पाहू शकता की सांगली, मिरज, कुपवाड महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ हे अस्तित्वातच नाही। आपल्या गणपती बाप्पाचा जे महापालिकेचा सिंबल आहे तोही आहे याच्यावर। आणि सगळ्यात वाईट म्हणजे काय की दुसऱ्या शाळांची ॲडव्हर्टाईज केलेली आहे, प्रायव्हेट शाळेची। हे काय NGI म्हणजे नायकवडीज ग्रुपच्या ज्या शाळा आहेत त्यांच्या 50-60 त्याची ॲडव्हर्टाईज यांनी केलेली आहे। शैक्षणिक उत्कर्षाचा साथीदार म्हणजे तुम्ही ज्यांना भाजी भाकरी मिळत्या त्यांच्यापुढे तुम्ही काय तर तूप दाखवून, काय तर तूप रोटी दाखवून आमच्या शाळेत या, अशी ॲडव्हर्टाईज आहे। म्हणजे किती त्यांचा चांगुलपणा आहे बघा। मी चांगुलपणा म्हणेन, नगरपालिकेच्या शाळा कशा बंद पडाव्यात आणि स्वतःची शाळा कशी चांगली चालेल, स्वतःचं घर कसं भरता येईल, फक्त एकच हे लक्ष त्यांच्या दिवसभर डोक्यात असतं। त्याच्यापेक्षा वाईट म्हणजे नाही, आता विधान परिषदेची आचारसंहिता चालू होती, त्या काळात या वह्या वाटता येतील का? तर त्यांचा मुलगा एका शाळेत गेला, का वह्या वाटला नाहीस, तुला घरात उचलून घेऊन जाईन, तुझा पगार बंद करेन, शाळा बंद पडली तर आमच्या टिंबला माहीत नाही, अशा महिलांसमोर लज्जा उत्पन्न व्हायच्या भाषेत बोलला। आणि ह्यांच्या विरोधात कोण जात नाही भीतीनं, कारण हे त्याचा कार्यक्रम करतात। तरीही शिक्षकांनी कुठेतरी एकजूट होऊन आयुक्तांना तक्रार दिली, मात्र आयुक्तांनी पण यांच्यापुढं काही चाललं नाही वाटतं तर, आणि आयुक्तांनी काही दखल घेतली नाही। आजपर्यंत काही कारवाई नाही आहे। आज महिलांच्या समोर असं घाणेरडं नागडा करून मारतो बिरतो असं काही ते बोलत असतील, खूप घाणेरडं। ते एका पालक तिथे ॲडमिशनला गेले तेव्हा त्यांनी रेकॉर्डिंग पण केलं, ते त्यांनी मला पाठवलं, मी आपल्याला पाठवीन दे। पण इतक्या खालच्या भाषेत एका शिक्षकाला, 10वी आणि 12वी झालेले लोक जर शिक्षकांना शिव्या घालत असतील तर आपण स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब आज म्हणत आहेत की मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, जिल्हा परिषद शाळा मोठ्या झाल्या पाहिजेत, आमच्या शाळा हायफाय आहेत। आणि आपल्याच युतीतले एक पदाधिकारी संविधानिक पदावर बसलेले शाळांमध्ये जाऊन अशा घाणेरड्या भाषेत, ते पण तुमची वही वाटली नाही म्हणून, काय एवढ्या वहीत, आणि ही वही वाटली नाही म्हणून तुला पोलीस स्टेशनमध्ये घालीन, असा कुठला नियम आहे? तुमच्या हे चेहरे असलेले छान छान वह्या वाटल्या नाही म्हणून शिक्षकांना पोलीस स्टेशनला जाणार? शिक्षक रडत बसले होते, त्यांनी कुठेतरी आयुक्तांकडे जाऊन तक्रार केली असं कळालं, पण काहीच नाही, त्यांच्या दबाव पुढे चालत नाही। मी ही गोष्ट आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते अजितदादा, हे जर आज जिवंत असते, आम्ही मिस करतोय त्यांना, आज आम्ही त्यांच्याकडे जर तक्रार केली असती तर काय झालं असतं तुम्ही विचार करा। आम्ही सुनेत्राताईंकडे पण ही तक्रार करणार आहे की तुमच्याकडे ही वही दाखवली जाते तिथं आणून, आणि इथं आणून मात्र लोकांच्या मुंडक्यावर बसून आचारसंहितेत वाटा, आणि ह्याच्यात प्रायव्हेट शाळेंचा ॲडव्हर्टाईज, हे कुठंच या गोष्टी चालत नाही। पण हम करे सो कायदा। तर माझी मिरजकरांना विनंती आहे, या शाळा वाचवायच्या लढाईमध्ये विनंती आहे, साथ द्या। खास शाळा बंद पाडायसाठी महापालिकेमध्ये मीटिंग घेतली जाते, स्वतः आमदार नायकवडी साहेब जातात मीटिंगला, आणि आजच्या आज 4थीच्या पुढे शाळा चालवायची नाही, ते दाखले 5 नंबरला देऊन टाका, 21 नंबरला देऊन टाका असं नायकवडी साहेब सांगतात।
अहो तुम्ही संविधानिक पदावर आहे साहेब, तुम्ही महापालिकेच्या शाळा वाढल्या पाहिजेत, आपली अल्पसंख्याक मुलं शिकत आहेत, तुमच्या शाळांसारखे त्या शाळांवर टॉवर पण नाही, त्यामुळे या शाळेत मुलं शिकली तर कॅन्सर व्हायचा पण धोका नाही. आपण कुठं तर 10वी आणि 12वी शिकलेलो आहे, आपण या सरांना कुठल्या भाषेत बोललं पाहिजे, मुलं तर निदान जास्त शिकू द्या, अशी आमची विनंती.